नुसतं बघून प्रेमात पडावं असं हे थालीपीठ नव्हेच. पण एकदा का जिभेवर चव रेंगाळली की बस. थालीपीठ तुमच्या खाद्य जीवनाचा भाग होऊन जातो. थालीपीठ हा अस्सल मराठी मोळी पदार्थ ज्याने अमराठी लोकांना सुद्धा वेड लावले. असा हा पदार्थ अग्रक्रमांकावरती आहे. असाच खुसखुशीत, खमंग, मराठमोळा आणि खूप पारंपरिक असणारा पदार्थ आज आपण पाहतोय. ते म्हणजे थालीपीठ. खुसखुशीत आणि खमंग थालीपीठाची भाजणी कशी करायची ते पाहू. तर यासाठी ना मी आज इथे वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगतेय. ही जी तुम्हाला वाटी दिसतेय, जी रेग्युलर घरातली जी साधी वाटी असते त्यापेक्षा थोडीशी मोठ्या आकाराची आहे. तर सगळी जे मोजमाप आहे ते मी वाटीच्या प्रमाणानुसारच तुमच्या सोबत शेअर करते की जेणेकरून समजायला अगदी सोपं जाईल. सगळ्यात आधी इथे ज्वारी घेतलेली आहे. जी 4 वाट्या मी ज्वारी घेतलेली आहे. सगळंच धान्य मी आधी स्वच्छ करून घेतलेलं आहे. नीट करून घ्यायचं आणि एखाद्या ओल्या कापडाने हे तुम्ही पुसून घेऊ शकता. तर इथे बरोबर 4 वाट्या भरून ज्वारी घेतली आहे आणि यानंतर 3 वाट्या भरून इथे मी बाजरी घेतलेली आहे. जे प्रमाण तुम्हाला सांगते आहे ना, ते अगदी अचूक प्रमाण आहे. यानुसार जर तुम्ही भाजणी केली, तर तुमची भाजणी 100% काय 1000% खमंग होईल. 4 वाट्या ज्वारी, 3 वाट्या बाजरी, 2 वाट्या इथे मी तांदूळ घेतले आणि याच्या निम्म 1 वाटी भरून मी इथे गहू घेतलेत. 4, 3, 2, 1 असं प्रमाण घ्यायचंय. हे आहे आपले रेग्युलरचे तृणधान्य. हे तर तुम्हाला घ्यायचंच आहे. पण याच्या निम्मे आपल्याला बाकीची सगळी साहित्य सुद्धा घ्यायची आहेत. तर सगळ्यात आधी ना मी इथे बरोबर 1 कप भरून जी डाळ आहे ती घेतलेली आहे. ही आहे चणा डाळ आणि इथे मी अख्खे हिरवे मूग सुद्धा घेतलेले आहेत. जेवढी आपण चणा डाळ घेणार आहोत तेवढेच अख्खे मूग सुद्धा घ्यायचेत. आता याच्या निम्मे मी इथे अख्खे मसूर घेतलेले आहेत, जे आहेत अर्धी वाटी आणि याचबरोबर अर्धी वाटी मी अख्खे उडीद घेतलेत, काळ्या रंगाचे घेतलेले आहेत. पाव वाटी कुळीथ घेतलेत आणि पाव वाटी ना माझ्याकडे घरामध्ये शिल्लक मटकी होती, तर ती मटकी सुद्धा मी इथे घेतलेली आहे. पाव वाटी कुळीथ आणि पाव वाटी मी इथे मटकी घेतलेली आहे. तर मटकीमुळे छान खमंगपणा सुद्धा येतो. बऱ्याचदा आपण मटकी घालत नाही. आता इथे पाव वाटी भरूनच मी इथे साबुदाणा सुद्धा घेतलाय. शक्यतो साबुदाणा आवश्यक घाला. साबुदाण्यामुळे छान असे थोडेसे क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी थालीपीठं तयार होतात. नसेल तुम्हाला साबुदाणा घ्यायचा तर तुम्ही नक्कीच इथे साबुदाणा स्किप करू शकता. शक्यतो थालीपीठाची भाजणी जी आहे ती महिना अखेरीच करावी. म्हणजे असं का बरं? महिन्याच्या सुरुवातीला आपण किराणा भरतो, पण महिना अखेरपर्यंत फार थोडासा शिल्लक असा कुठेतरी डाळी उरलेल्या आहेत, थोडेसे कडधान्य उरलेले आहेत, असं होतं आणि 2-2, 3-3 चमचे राहिलेले आहेत आणि आता याचं काय करायचं? असा खूप मोठा प्रश्न असतो आणि ते तसेच महिनोन-महिने ते छोट्या-छोट्या पुड्या तशाच राहतात किंवा डब्यांमध्ये थोडासा तो पदार्थ तसाच राहतो. मग या धान्याचे किंवा कडधान्यांचं करायचं काय? तर म्हणूनच महिन्याच्या शेवटी कधीही थालीपीठाची भाजणी करायला घ्यायची. हे उरलेले थोडे-थोडेसे जे कडधान्य आहेत किंवा धान्य आहेत किंवा डाळी जरी असतील, तर त्या डाळी आहेत, तर त्या तुम्ही नक्कीच थालीपीठाच्या भाजणीमध्ये वापरू शकता. असं अजिबातच नाही, की थालीपीठाच्या भाजणीसाठी तुम्ही हेच पदार्थ किंवा हेच धान्य घ्यायचे आहेत किंवा हेच कडधान्य घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडेफार कमी जास्त करू शकता. दुसरा एखादा पदार्थ तुम्हाला यामध्ये ॲड करायचा तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. हीच तर खासियत या थालीपीठाची आहे, की तुम्ही तुमच्या चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार इथे थालीपीठ बनवू शकता. इथे मी पाऊण वाटी भरून आता जे अख्खे धने आहेत ते घेतलेले आहेत आणि याचबरोबर 4 मोठे चमचे भरून इथे मी जिरं घेतलंय. हे सगळं साहित्य आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. यासाठी जेवढी गरज आहे ना, त्यापेक्षा थोडीशी मोठी आणि अशी खोलगट अशी कढई घ्यायची. कढईचा बेस थोडासा असा जाडसर असेल ना, तर पटकन धान्य असं करपत नाही आणि पटापट आपल्याला ते भाजता सुद्धा येतं. लो फ्लेमवरती अजिबात हे धान्य भाजायचं नाही. मीडियम टू हाय फ्लेम करायची आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच धान्य भाजायचं. धान्य भाजताना एक काळजी घ्यायची, की यावरती खूप असा रंग आला नाही पाहिजे. पण तरी सुद्धा प्रत्येक धान्य, कडधान्य किंवा डाळी असू देत, ह्या चांगल्या कडकडीत गरम व्हायला हव्यात. तर सगळ्यात आधी मी इथे ज्वारी भाजून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. नॉर्मल हलकासा रंग इथे ज्वारीचा चेंज झाला. इथे चांगली कडकडीत अशी ज्वारी गरम झालेली आहे. आता ही ज्वारी आपल्याला काढून घ्यायची आहे. लक्षात घ्या ज्वारी डायरेक्ट तुम्ही परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढायची नाही. पुन्हा याला पाणी सुटतं. तर अशा पद्धतीने एखादा सुती कापड अंथरायचंय. खाली
अशा पद्धतीचा पेपर अंथरला की अजिबात मॉइश्चर धरलं जात नाही. व्यवस्थित सगळे काही धान्य छान थंड होतात. मॉइश्चर धरलं नाही की तुमचा पदार्थ किंवा जे पीठ तुम्ही बनवणार आहात ते 7 ते 8 महिन्यापर्यंत छान टिकलं जातं. धान्यामध्ये किंवा कडधान्यांमध्ये, डाळींमध्ये हलकंसं मॉइश्चर असतं. ते मॉइश्चर पूर्णपणे एकदा निघून गेलं ना, की मग जे पीठ आहे ते जास्त दिवस टिकण्यास मदत होते. म्हणूनच सगळी धान्य अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आणि जेणेकरून अजिबात याला जाळीसुद्धा धरली जाणार नाही आणि तुमचं जे थालीपीठाचं पीठ आहे ते भरपूर दिवस टिकेल. यामुळे धान्य भाजत असताना, थालीपीठाची भाजणी करत असताना अजिबात घाई-गडबड करायची नाही. आता इथे मी बाजरीसुद्धा भाजून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला तांदूळसुद्धा चांगले कडकडीत गरम होईपर्यंत भाजून घ्यायचेत. लक्षात घ्या लो फ्लेमवरती अजिबात हे धान्य भाजायचं नाही. मीडियम टू हाय फ्लेमवरती तुम्हाला चांगलं कडकडीत गरम होईपर्यंत हे धान्य भाजून घ्यायचे आहेत. यानंतर गहूसुद्धा भाजून घेऊ. गहू भाजायला मात्र थोडासा जास्त वेळ लागतो कारण गहू साईजला थोडासा जाड असतो. गहू, ज्वारी किंवा मूग जे आहेत याला सुद्धा थोडासा जास्त वेळ लागतो. तर सतत हलवत आपल्याला हे सुद्धा मीडियम टू हाय फ्लेमवरती हलकासा रंग चेंज होईपर्यंत आणि गहू थोडेसे फुलेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. आता इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, पण हरभऱ्याच्या डाळीऐवजी ना तुम्ही अख्खे हरभरे जर इथे घेतलेत ना सालेसहित, तरी सुद्धा चालू शकतं बरं का. किंवा मग अर्धे तुम्ही हरभरा घेऊ शकता आणि अर्धी डाळ तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल. 2 ते 3 मिनिटांमध्ये डाळ भाजून झाली. आता अख्खे मूग सुद्धा भाजून घेऊ. मूग साईजला थोडेसे मोठे असल्यामुळे याला सुद्धा एक 3 ते 4 मिनिट आरामात लागतात आणि मूग भाजले आहेत की नाही हे पटकन लक्षात येत नाही कारण ऑलरेडी मुगाचा जरा डार्क रंग असतो. म्हणूनच मी तुम्हाला टायमिंग सांगितलं 3 ते 4 मिनिटामध्ये मूग छान भाजून होतात. डार्क रंग असल्यामुळे उडीद सुद्धा भाजलेले पटकन कळत नाही. पण उडदाला ना एक स्वतःचा असा एक खमंगपणा आहे, जो भाजल्यानंतर आणखीन जास्त खमंगपणा येतो आणि छान सुवास येतो. यामुळे सुद्धा आपल्याला उडीद भाजले आहेत की नाही हे कळतं. इथे अख्खे मसूर आणि हुलगे सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत. आता यानंतर साबुदाणा सुद्धा भाजून घेऊ. साबुदाणा मी थोडाच घेतलेला आहे, पण साबुदाण्यामुळे ना थालीपीठाला एक छान बाइंडिंग येतं किंवा थालीपीठ थापत असताना थालीपीठाचा गोळा जो आहे तो छान चिकट होतो आणि यामुळे थालीपीठ सहज असं आपल्याला थापता येतं. साबुदाणा भाजून झाला. आता यानंतर मी इथे धने आणि जिरे सुद्धा छान सुवास येईपर्यंत खमंग असे भाजून घेऊ. आता इथे ना धने आणि जिरे चांगले भाजून झालेत आणि गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. गॅसची फ्लेम बंद केली की मग यामध्ये 1 चमचाभर धने घालायचेत. गॅसची फ्लेम बंद आहे हे लक्षात घ्या. कारण धने जर जास्त तुम्ही भाजले तर ते जास्त कडवट लागतात. पण एखादा चमचा जर तुम्ही धने नुसतेच गरम करून घातलेत ना, तर याचा कडवटपणा अजिबात थालीपीठामध्ये येत नाही. उलट थालीपीठ जास्त पौष्टिक तयार होतं. तर इथे संपूर्ण भाजणी आपली भाजून झालेली आहे. आता ही संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे. थंड झाले की चांगले मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर आपण जसं नेहमी रेग्युलर भाकरीसाठी पीठ दळून आणतो की नाही, अगदी हलकंसं जाडसर ते असतं. अगदी त्याच पद्धतीने जरी तुम्ही ही थालीपीठाची भाजणी दळून आणली तरी सुद्धा चालेल. पण अगदीच आपण गव्हाच्या पिठासारखे अगदी पावडर प्रमाणे थालीपीठाचं पीठ दळलेलं नको, थोडंसं जाडसर असायला हवं. वाटीचं प्रमाण सांगितलं होतं. यामध्ये 2.5 किलो इथे बरोबर भाजणी झालेली आहे आणि मी दळून सुद्धा आणली आहे. अगदी हलकीशी जाडसर मी ही ठेवली आहे. खूप सुद्धा पावडर प्रमाणे दळायची नाही. एकदा भाजणी झाली की मग थालीपीठ बनवणं अतिशय सोपं आहे. तर सगळ्यात आधी एक छोटंसं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचंय. हवं असेल तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता. तर एक मोठी गड्डी भरून लसणाची मी सोलून घेतलेली आहे. आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे इथं हिरवी मिरची घेतली. मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. 1 चमचाभर जिरं घेतलं, अर्धा चमचा ओवा घेतला. याचं ओबड-धोबड आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय. अगदी जाडसर असलं तरी सुद्धा चालेल, पण पाण्याचा वापर करू नका. आता मला ना 5-6 इथे थालीपीठं बनवायची आहेत मध्यम आकाराची. जेवढी तुम्हाला थालीपीठं बनवायची तेवढी मूठ भरून आपल्याला इथे पीठ घ्यायचंय. हे पीठ अजिबात चाळून घ्यायचं नाही. लक्षात घ्या कोंड्यामध्ये सुद्धा भरपूर पौष्टिकता असते. ही जर पौष्टिकता तुम्ही घालवली तर मात्र काहीच उपयोग नाही. म्हणूनच थालीपीठाचं पीठ कधीही चाळून घ्यायचं नाही. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आणि यानंतर खूप नाही फक्त पाव चमचाभर हळद घालायची. थंडी असेल तर यामध्ये भरपूर तीळ घाला. तर इथे मी 2 मोठे चमचे भरून तीळ घातलेला आहे. आधी जे कोरडे पदार्थ आपण पिठामध्ये घातलेत ते आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मग बाकीचे पदार्थ यामध्ये घालू. थालीपीठ जर तुम्हाला असं खुसखुशीत हवं असेल ना, तर एक पदार्थ आपण नेहमी घालायचा विसरतो, ते म्हणजे तेल. जर तुम्हाला थालीपीठ खुसखुशीत हवं असेल ना, तर तेल आवश्यक घालायचं.
अजिबात गरम वगैरे काही करायची गरज नाही. जर रेग्युलर रूम टेम्परेचरचं तेल आहे तेच घातलेलं आहे. खूप तेल घालायची सुद्धा गरज पडत नाही. अगदी पोह्याचे 2 चमचे सुद्धा पुरेसे होतात. हे तेल पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं. आता यामध्ये घालायचा आहे कांदा. तर एक मध्यम आकाराचा कांदा असा चांगला बारीक चिरून यामध्ये घालायचा. मोठ्या-मोठ्या फोडी ठेवल्या तरी तितकाच वेळ सुद्धा लागतो आणि थापायला आपल्याला व्यवस्थित येत नाही. म्हणूनच चिरून घेतलेला हा कांदा आधी थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि मग तो चांगला व्यवस्थित मिक्स होतो. आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे. जवळ-जवळ मी मध्यम आकाराची जर वाटी असेल तर ती 1.5 ते पावणे 2 वाटी भरून कोथिंबीर घातली. कोथिंबिरीमुळे थालीपीठाची चव एक नेक्स्ट लेव्हलला इन्क्रीज होते. आता इथे एक शॉट मिस झालेला आहे. जे आपण सुरुवातीला वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं ते सुद्धा मी इथं घातलेलं आहे. ते सुद्धा चांगलं इथे मिक्स करून घ्यायचं. आता भाकरीला जसं आपण थोडंसं घट्ट पीठ मळतो त्यापेक्षा सैलसरच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचंय. म्हणजे थालीपीठं थापताना व्यवस्थित पटापट अशी सरकली जातात. थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे. लगेचच थालीपीठ करायला घेऊ. एका बोलमध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि याचबरोबर एक कॉटनचा रुमाल सुद्धा घ्यायचा. पाण्यामध्ये तो चांगला भिजवून घ्यायचा आणि यानंतर हा पोळपाटावरती अंथरून घ्यायचा. साधारण जेवढा भाकरीसाठी उंडा लागतो तेवढा मी इथे काढून घेतलेला आहे आणि हाताला आता पाणी लावून चांगलं हे थालीपीठ थापून घ्यायचं. तर हे बघा या पद्धतीने थोडंसं सैलसर असेल ना पीठ तर मग पटापट असं थापलं जातं. जर तुम्हाला थालीपीठं थापता येत नसतील तर यावरती प्लास्टिकचा पेपर अंथरायचा आणि सरळ लाटण्याने लाटून घ्यायचं. पण आपण पारंपरिक पद्धतीने अशा पद्धतीने थापूनच थालीपीठ करूयात. तर हे पहा छान पातळ असं थालीपीठ इथे थापून झालेलं आहे. आता इथे मध्यभागी असे होल पाडून घेऊयात की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित तेल सोडून खरपूस असं थालीपीठ थापता येईल. तर इथे तवा मी चांगला गरम करून घेतलेला आहे. यावरती चमचाभर तेल सोडायचं आणि यानंतर थालीपीठ आरामात यावरती घालून घ्यायचं. पटकन यावरचा रुमाल काढून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरतीच ठेवायची. लो फ्लेमवरती अजिबात थालीपीठं थापायची नाही. अजिबात चांगली होत नाहीत. खूप वातड सुद्धा होतात आणि थालीपीठं भाजायला सुद्धा खूप वेळ लागतो. आता थोडंसं थालीपीठ वरून हलकसं कोरडं वाटायला लागलं किंवा एक साधारण एक 5-6 सेकंदानंतर थालीपीठाच्या साइडने असं तेल सोडायचं आणि याचबरोबर या थालीपीठाच्या होलमध्ये सुद्धा आपल्याला तेल सोडून घ्यायचंय. अगदी 5-7 सेकंदासाठीच यावरती झाकण ठेवायचं. छान यामध्ये वाफ धरली गेली, की पटकन हे झाकण काढून घ्यायचं. खूप वेळ सुद्धा झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर वरची जी साईड आहे ती अजिबात पातळ होत नाही. कांदा सुद्धा अगदी परफेक्ट असा शिजला जातो. वरून असं तेल सोडायचं आणि साधारण एक 2 ते 3 मिनिट झालं, की पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा थालीपीठ भाजून घ्यायचं. या साइडने तर मस्त असं थालीपीठ भाजून झालेलं आहे. आता या खालच्या साइडने सुद्धा चांगलं खरपूस भाजून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता एक साधारण 2-3 मिनिटं झाले, की पलटी करून घ्यायचं. खालच्या साइडने सुद्धा थालीपीठ बऱ्यापैकी भाजलं गेलेलं आहे. वरून थोडंसं तेल किंवा तूप किंवा हवं असेल तर बटर तुम्ही सोडू शकता आणि या साइडने सुद्धा थोडंसं आणखीन आपण भाजून घेऊ. ते बघा मस्त थालीपीठ भाजून झालेलं आहे. काढून घेऊ आणि याच पद्धतीने इतर थालीपीठं सुद्धा मी करून घेतलेली आहेत. तर हे बघा मस्त मऊ आणि अशी खुसखुशीत ही थालीपीठं झालेली आहेत. खमंग अशी लागतात. दह्यासोबत, एखाद्या चटणीसोबत, लोणच्यासोबत ही तुम्ही नक्कीच खाऊ शकता. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.